1.25 किलोमीटर रस्त्यासाठी पत्रकार मित्रांनो खर्च किती असावा? 81 कोटी. 1.25 किलोमीटरचा रस्ता, 81 कोटीचा खर्च. काय चाललंय म्हणजे फार लुबाडणूक, अशी लुबाडणूक कधी कुठे बघितली नव्हती. टेटको रस्त्यावर मुळा नदी सुधार कार्यक्रम 300 कोटीचा, स्वच्छतेच्या निमित्त. पण शहर तुम्हाला स्वच्छ दिसतं का? धूळ आणि कचरा त्या ठिकाणी दिसतो. पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे. राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये. त्यामुळे शहरामध्ये लुटालूट गँग तयार झालेली आहे आणि याच भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे. आणि थांब ना बाबा, जरा कळ जरा. त्यामध्ये निवडणुकीच्या मैदानात आम्ही उतरलोय. पण अलीकडच्या काळात तिथं जर बघितलं तर ते बघवत नाही पत्रकार मित्रांनो. कर्ज काढून सण साजरा केला जातोय. इथल्या पुढाऱ्यांनी जसं ऋण काढून सण साजरा करू नये असे जुनी लोक आम्हाला सांगायची. शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघडवलेली आहे. मला हे बघवत नाही. पवारांचं हे वक्तव्य जे आहे, हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असणारं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं. अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे. ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत. खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. राष्ट्रवादी ही या निवडणुकीच्या ज्या वेळेला पार्श्वभूमीवरती आमच्या विरोधात ज्या वेळेला आम्ही दोघं ज्या वेळेला या निवडणुकीला सामोरं जातो आहोत, त्यावेळेला भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढते. माझा प्रश्न एवढाच आहे की या दोघांच्या नेतृत्व बरोबर नाही असं त्यांचं मत असेल तर त्यांनी ते सांगावं.